अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. काय कशाबद्दल? आता काही गोष्टी ठरवायला लागतील. बोल बोल ना. तू असं काय बघतोस माझ्याकडे? काल ईशाच्या घरी मोहीम फत्ते झाली असेल ना? ठरली लग्नाची तारीख? काय तारीख ठरली सांग? कशा पद्धतीने लग्न करायचं? म्हणजे वैदिक पद्धतीनं का रजिस्टर पद्धतीनं? म्हणजे त्यानुसार आपल्याला व्हेन्यू ठरवायला लागेल ना. बरं, ऑफिसमधल्या सगळ्यांना सांगायचं आहे ना? तू घरी सांगतोस का मी सांगू? हा बोल. ते पेन बाजूला ठेव. अरे बापरे, तू ऑलरेडी लिस्ट बनवलीस? वा. बास रे बाबा बास. मी काही लिस्ट वगैरे काढली नाही. मग ही अजून इथेच का? मला वाटलं तू. नाही जमलं मला का. काय विक्रांत? म्हणजे मी खूप प्रयत्न केला ईशाला माझ्या मनातलं सगळं सांगायचा, पण माझ्या तोंडून शब्दच फुटला नाही रे. मी तिचा इंटरव्ह्यू घेत बसलो. काय आहे विक्रांत? नाही, पण मी प्रयत्न नाही सोडला. मी आता ईशाला विचारणार इतक्यात अमरीश पुरी आले आणि मग मुद्दा भरकटत गेला. मग मला पुन्हा मुद्द्यावरती येतच नाही आलं. ते निमकर आणि अमरीश पुरी. हा, अरे साडीच्या दुकानात काम करणारा माणूस आहे. ज्या कंपनीच्या तो साड्या विकतो ना, त्या कंपनीचा मालकच तू. मालक विक्रांत. माहितीये मला, पण हे फार सोपं नाहीये. खूप अवघड आहे ते बाबा. थोडक्यात काय तर सिमरन समोर तू लग्नाचा विषय काढू शकला नाहीस. काय विक्रांत, याला काय अर्थ आहे का? तुला इतकं सोपं वाटतंय? तू कर ना प्रपोज एखाद्या मुलीला, मग कळेल तुला. नाही नाही नाही, वो अपने बस की बात नाहीये. प्रत्येक स्त्री माझ्यासाठी माते समान आहे. पण ना तू घोर निराशा केलेली आहेस. हे बघ, मी अजून सोडलेला नाही प्रयत्न करणार. मी प्रयत्न करणार. मी ईशाला नक्की विचारणार आणि तिला माझी बनवून माझ्या आयुष्यात नक्की घेऊन येणार. बघशील तू. ईशा काही येत नाही विक्रांत. मी असं काही जाळं टाकलं नाही तिच्यावर की ती तुझ्या आयुष्यातच काय ऑफिसमध्ये सुद्धा पाऊल टाकणार नाही. बघच तू. झेंडे. अरे सॉरी, म्हणजे मला मायराजींनी बोलवलं होतं, मी आलोच. ठीक आहे, आलो. हा रुपाली, रुपाली आले ग. लवकर ये ना. आले. अरे वा, सकाळ सकाळी तयार होऊन कुठे निघालीस? येस कर. हातात बॅग, डबा आणि नटून थटून. नटून थटून काय? म्हणजे तेच ग, तयार होऊन. एक मिनिट, तू ऑफिसला निघालीस? करेक्ट, मी फायनली ऑफिसला चालली आहे. तू सिरियसली ऑफिसला निघालीस? आय मीन कसं काय? अगं स्वतः विक्रांत सर आमच्या घरी आले होते. ते म्हणाले की फ्रॉडचं जे काय झालं ते चुकीचंच झालं, पण उद्यापासून तू परत जॉईन हो. आणि असंही म्हणाले की राजनंदिनी साडीचं काम परत कंटिन्यू कर. ग्रेट. काकाही हो म्हणाले? तुला माहितीये ना ग बाबांचं, पण नशिबाने विक्रांत सर घरी आल्यामुळे सगळं जुळून आलं. बरं चल, मी निघते. बाय बाय. ईशा थांब. काय? अगं तू ऑफिसला जातेस त्याचा तुला आनंद होतोय ना? ऑब्विसली. विक्रांत सर भेटतील ना मला तिथे. एक्झॅक्टली. विक्रांत सर तिथे भेटतील म्हणूनच तू ऑफिसला नको जाऊस का? झालं, इकडे ये. अगं अशी काय करतेस तू? तूच नाही का मला सांगितलंस?
काय? तू झेंडे सरांना वचन दिलंयस की विक्रांत सरांना तू पुन्हा भेटणार नाही, आणि जर तू त्यांना भेटलीस तर मग त्यांच्या जीवाला धोका आहे आणि वगैरे वगैरे वगैरे. अगं मग आता त्या वचनाचं काय? आई शपथ, हे विक्रांत सर आले आणि मी मी कसं विसरले? आई शपथ, मी मूर्ख आहे का जरा यार? विक्रांत सरांच्या जीवाला धोका आहे आणि मी मी ऑफिसला काय चालले तोंडवर करून? का चुकतंय एवढं माझं? मी कसं विसरू शकते? मी नाही जाते, मी नाही जाते, चुकतंय. एक मिनिट ईशा, एक मिनिट. तुझा ऑफिसला, तू वेडी आहेस का ग जरा? तू खरंच ऑफिसला जा. अगं तूच करेक्ट केलंस ना मला आता. मग आता ईशा, मला काय म्हणायचं ते ऐक. तू ऑफिसला पण जा आणि तू विक्रांत सरांना पण भेट. मी विक्रांत सरांना भेटणार नाहीये. अगं तू विक्रांत सरांना भेट आणि त्यांना सांग तुझ्यात आणि झेंडे सरांमध्ये जे काही बोलणं झाले ते सगळं त्यांना सांग, आणि मग त्यावर त्यांचं काय मत आहे ते ऐक, आणि मग तुझा डिसिजन घे. पण तुला कळतंय ना मी काय म्हणते? अगं ईशा, प्लीज ऑफिसला जा. ही वेळ कधी ना कधी येणारच होती मायराजी. ओके, सो सर लवकरात लवकर ईशाला प्रपोज करणार आहेत. हो मायराजी, तुम्ही याचं टेन्शन नाही घेणार ना? मला तुमची सगळ्यात जास्त काळजी आहे आता. टेंशन काय है झेंडे? दिल्ली अभी बहुत दूर है. आणि मायरा, हो आहेत. एक मिनिट तुमच्यासाठी. हा बोलतोय काय? कोण? परत सांग. ईशा नेमकं इथं ऑफिसमध्ये आली आहे. हाकलून देऊ का तिला? नोकरी सोडली ना तिनं. ती कशाला आली इथं परत? झेंडे, कशाला हकलताय तिला? येऊ दे ना. आता तिचं स्थान आहे ऑफिसमध्ये काय आहे तिला जाणून घ्यायचंच असेल तर आपण तरी काय करणार? तुम्ही जा आणि बघा ती काय म्हणते ते. ईशा, तू नेहमी सगळ्यांना सरप्राईज करतेस. हा अगं, आम्ही सगळे, एक्स्पेशली मी, तुला खूप मिस करतो. हल्ली लक्षातच राहत नाही तू ऑफिसमध्ये नाहीयेस. आणि आता इथे कशी आलीस तू? आय मीन, आम्हाला असं वाटलं होतं की एवढा फ्रॉडचा आरोप झाल्यावर आता तरी तू इथे फिरकणार नाहीस. ईशा, सॉरी, आम्ही तुला हेल्प नाही करू शकलो. सर, इट्स ओके. म्हणजे तुम्ही तरी काय करणार होतात? ती सिच्युएशनच तशी होती. पण ईशा, बट गुड टू सी यू हिअर. काय स्नेहसंमेलन आहे का इकडे? मीर, नो सर. काम करा. बसा. तुम्ही जरा इकडे या. या. ईशा मॅडम, तुमचं इथं आता काय काम आहे? सर मला आपण जे बोललो होतो ते सगळं तुम्ही विसरलाच असणार. त्याशिवाय तुम्ही इथं कशा आला असता? सर मी बोलू का? काय बोलायचंय आता? इतकं बजावून सांगून सुद्धा तुम्ही इथे आलात ऑफिसमध्ये. याचा अर्थ एकच होतो ईशा मॅडम, तुम्हाला विक्रांत सरांची काडीचीही काळजी नाही. त्यांचा जीव गेला तर गेला. सर असं कसं होईल की मला विक्रांत सरांच्या जीवाची काळजी नाहीये? मला काय माहित? सर तुमचा गैरसमज होतोय. मी आज ऑफिसमध्ये स्वतःहून नाही आलीये. मग
मी आले कारण कारण विक्रांत सरांनी मला बोलवलं. काय काय ते लाख सांगतील, पण यायचं का नाही याचा विचार तुम्ही करायला नको. सर अहो, त्यांनी मला परत नोकरीवर बोलवलंय. काय हो सर, आहेत ना आतमध्ये, एकदा भेटून घेते. FM सरांची ग्रीन टी पाठव लवकर. या I'll be back. ह्याच्या अपॉइंटमेंट्स आहेत, एकदा नजरेखालनं घाला. I'll be there for sure. पण तरी just have a look at it. इकडे मध्ये लंच नंतर मी थोडासा वेळ ठेवलाय just for you to rest. आपण ऑफिस मधले इम्पॉर्टंट मीटिंग्स करून घेऊया तेव्हा. ठीक. ओके. इट्स ओके. So green tea? Mr. Mehta? Good morning, Myra here. Of course, मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की अल्ट्रा रिचार्ज बद्दल तुम्हाला विक्रांत सरांशी बोलायचे and I'll manage the time. या आता तुम्हाला वेळ आहे, राईट? या just have a word with him. Sir, मेहता. हाँ मेहता सर. हाँ या गुड गुड गुड. हाँ हो चांगली झालेलं. लंडनची ट्रिप चांगली झाली. येस ऑफकोर्स तुम्ही पॉईंट सांगा, मी उतरून घेतो. जस्ट हां हां बरं. हो हो हो. नाही नाही, फायनान्स टीमशी आपल्याला मीटिंग करावी लागेल लवकरच. Perfect. Bye. सर, तुमचा उशीर. मायरा का करतेस तू हे सगळं माझ्यासाठी? सर, इतके वर्ष करत आली, मला आजच असं का वाटतंय? तेव्हा मध्ये खूप काही गोष्टी घडल्या. बरंचसं पाणी गेलंय पुलाखालनं वाहून. तुझं मन तू माझ्यापाशी मोकळा केलेस. मला मान्य आहे की मी तुमच्या समोर माझं मन मोकळं केलं होतं, माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या, पण मी तेव्हा तुम्हाला हेही सांगितलं होतं सर की प्रोफेशनली मी कुठल्याच कामात कमी पडणार नाही. माझं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ कसं वेगळं ठेवायचं हे मला माहिती आहे. एक रिक्वेस्ट आहे सर,
आपलं रिलेशन जसं होतं प्लीज तसंच राहू द्या. का आत गेला नाही? मला वाटलं सर बिझी असतील. तुम्ही नॉक करून जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. नाही तसं नाही, पण अच्छा अच्छा, मायरा जे आहेत म्हणून. ईशा मॅडम, हे आज जे दिसतंय ना ते खूप छान आहे. मायराजी या ऑफिसमध्ये गेली कित्येक वर्ष झालं काम करतायत. ऑफिसमधली खडा न खडा त्यांना माहीत आहे. म्हणजे ऑफिसमधलंच काय, सरांबद्दल सुद्धा. सरांनी कुठलं ब्लेझर घालायचं, कोणाबरोबर डिनरला जायचं, कोणाबरोबर मिटिंग करायची, सगळं. म्हणजे कुठलं औषध घ्यायचं हे सुद्धा मायरा मॅडम ठरवतात. हे असं ट्युनिंग जमायला ना खूप वर्षाचा सहवास लागतो. म्हणजे काल आलं आणि आज जमलं. तुम्ही ना आता निघा. ईशा मॅडम, हे बघा त्यांना डिस्टर्ब. ईशा ईशा, ये आत ये. बस. हो सर. ईशा, तू तुझी सॅलरी घ्यायला आलीस ना? थोडा डिले होणार आहे प्रोसेसमध्ये. नाही मॅम, त्यासाठी नाही आले. मी बोलवलंय तिला. ओ सॉरी. मायरा, तुझं काम संपलंय? नाही सर, ते मेहताचा मेल चेक करत होतो. ते नंतर करूया आपण. ओके. सर, तुम्ही काही बोलायच्या आधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोल. ऍक्च्युली मी आज इथे येऊ का नको या बाबतीत कन्फ्युज होते खूप. का? बाबा काय म्हणाले? नाही सर, बाबा नाही, पण सर मला असं कळलंय की माझ्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे आणि मी तुम्हाला येऊन भेटले तर ते खूप डेंजरस ठरेल. आणि सर असं सगळं असताना मी इथे म्हणजे तू या सगळ्याचा विचार करू नकोस. पण सर, जो माणूस मला फोन करत होता त्या माणसाला तुम्हाला काहीतरी इजा करायची आहे सर. आणि तो जर माझ्या मागावर असेल तेव्हा मी तुम्हाला भेटले आणि जर तुमच्या जीवाला काही झालं ना सर. ईशा, तू आता या सगळ्याचा विचार करू नकोस. विसरून जाते सगळं. आणि तू जर मला भेटली नाहीस ना तर माझ्या जीवाचं नक्की काहीतरी बरं वाईट होऊ शकतं. तू काळजी करू नकोस. ते सगळ्या गोष्टी मी बघून घेईन. माझ्यावर विश्वास आहे ना? ऑफकोर्स सर. येऊ ना बात. मग झालं तर आजपासून कामाला सुरुवात कर. आणि मी जसं तुला सांगितलं तसं राजनंदिनी साडीचं ब्रँड तू बघणार आहेस. तुला आवडेल ना? सर मला खूप आवडेल. ग्रेट. हा, तू आज डबा आणला असेल ना? काय आज विशेष? नाही सर, इतकं काही खास नाहीये तुम्हाला द्यावं असं. कम ऑन ईशा, तुझ्या डब्यामध्ये जे काही असतं ते माझ्यासाठी खूप खासच असतं. दुपारी एकत्र जेऊया ना आपण? नाही सर, एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही प्लीज चिडू नका. काय झालं? म्हणजे ऑफिसला जायचं असेल तर बाबांनी काही अटी घातल्यात मला. अटी? काय? सर, बाबा म्हणाले की विक्रांत सरांसाठी डबा न्यायचा नाही आणि ऑफिस नंतर सरळ घरी यायचं. कुठे काही खायचं वगैरे नाही. म्हणजे पावभाजी वगैरे. तुम्हाला तर माहितीच आहे ना सर की मला माझ्या बाबांचं मन मोडवत नाही हो. ठीक आहे. बरं, ऑफिस संपल्यानंतर मी तुला घरी सोडायला येऊ शकतो?
बाबांचाच आहे. आलेच.